वास्तुदोष परिहारार्थम ब्राह्मणद्वारा. तर तुम्ही पाहताय वास्तूमध्ये अनेक प्रकारचे दोष असतात. जारण, मारण, वशीकरण, संमोहन, उच्चाटन अशा प्रकारचे दोष. ते दोष निघून जाण्याकरता आपण या ठिकाणी करतोय उदक शांत, आणि त्याच्या प्रीत्यर्थ या ठिकाणी वास्तूमधला दोष निघून जाण्याकरता अघोर होम करतोय, आणि वास्तुमंडलाची पण त्याचं पण हवन या ठिकाणी करतोय. तर हे का करायचं असतं, तर वास्तू आपण बांधायला घेतो, अडचणी येतात, वास्तू अपूर्ण होते किंवा बांधकाम होत नाही, आर्थिक प्रॉब्लेम किंवा कामाच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम, ह्या ठिकाणी या जागेमध्ये काही बाधा असतील तर ते निघून जाव्यात, ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी वास्तूचा एक अघोर होम वास्तूसाठी, आणि या ठिकाणी जेणेकरून बाधा निघून जाव्यात. तर ह्या ठिकाणी आपण ब्रह्मदेवाची स्थापना केलेली आहे. हे दर्भ लावले त्या ठिकाणी. आता या ठिकाणी उदक शांत म्हणणार आहे. उदक शांत अपामार्जन या ठिकाणी आपण आता म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये सुदर्शनाचे मंत्र आहेत, असे बरेच मंत्र आहेत त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे भूमीच्या काही बाधा असतील त्या निघून जाव्यात त्याकरता. आता या ठिकाणी वराह, नारसिंह, वामन आणि विष्णू यांची आपण स्थापना केलेली आहे. तर हे सगळं तुम्हाला मी सांगतोय का, जर तुमच्याकडे तुमच्या वास्तूमध्ये काही बाधा असतील तर तुम्हाला सुद्धा असा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की हे करू शकता. अधिक माहिती करता कॉल करू शकता. धन्यवाद.